फ्रेंड्स, आज मी बनवत आहे मसुराची डाळ, कांदा डाळ, मसूर कांदा डाळ। तर इथं मसुराची डाळ घेतलेली आहे मी, इथे कांदा आणि इथे कोथिंबीर, मिरच्या। चला तर मग आपण बनवूया। तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं। एकदम सिंपल डाळ आहे, तुम्ही ही टिफिनवर ती पण घेऊन जाऊ शकता आणि मुलाच्या टिफिनवरती पण देऊ शकता। सकाळच्या घाईघाईच्या टायमाला आपल्याला काय सुचत नाही ना, तर हे पटापट होऊन जातं। तर बघा, मी पहिल्यांदा मिरच्या टाकते। मिरच्या फ्राय झाले की आपण कांदा टाकूया। एकदम सिंपल रेसिपी आहे। कोण कोण काय करते, ह्याच्यामध्ये तुरीची डाळ पण कांदा डाळ म्हणून बनवतं, कोण मुगाची डाळ बनवतं, कोण ती मुगाची छिलटेवाली हिरवी डाळ असते ती बनवते। तर ही आहे ना पटकन शिजणारी रेसिपी आहे। मसुराच्या डाळीला कसं वेळ नाही लागत, फटाफट होऊन जाते। त्याच्यामुळे हे टिफिनला आपण झटकीपट मुलांना 2 चपात्या आणि डाळ देऊ शकतो। जर भाजी काय आठवत नसेल तर आपण ही डाळ फटाफट देऊ शकतो। चला तर आपण ही मस्त डाळ बनवूया। हा कांदा ना आपल्याला जास्त फ्राय नाही करायचा आहे, थोडंसं आरत कच्चंच ठेवायचं आहे कांदा। तर आपला कांदा फ्राय झालेला आहे, तर मी ना त्याच्यामध्ये मीठ टाकते। चवीनुसार तुम्ही मीठ टाका तुमच्या। याच्यामध्ये थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते। याच्यामध्ये डाळ टाकते, मी डाळ धुवून घेतलेली आहे, तर डाळ टाकते। तर आहे ना, या डाळीला शिजायला ना जरा पण वेळ नाही लागत आहे, तर तुम्ही आहे ना एकदम पटकन शिजून जाते। आणि पाणी पण खूप कमी लागते याला, तर पाणी एकदम कमी टाकायचं आहे डाळीला। पाहू शकता मी पाणी किती टाकलेलं आहे, एकदम कमी पाणी लागतं आणि पटापट शिजते ही डाळ। बघा थोडीशी शिजत आलेली आहे, पण आपण याला ना स्लो गॅस करून वाफेवरती ठेवूया। थोडंसं वाफेवर ठेवलं ना, आणि ही डाळ आहे ना जास्त शिजवायची नाही, आरत कच्ची ठेवायची। पाहू शकता डाळ शिजलेली आहे, मी त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। मी तुम्हाला डाळ आहे ना थोडीशी दाबून दाखवते। हे बघा, डाळ ना अशी शिजवायची, मस्त अशी डाळ झालेली आहे। चला तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते। ही बघा, मस्त अशी कांदा डाळ तयार आहे। चला तर मग तुम्ही पण बनवा, मस्त खा, स्वस्त राहा। बाय।